नमस्कार मित्रांनो, मी तुषार पाटील खाकी पॉईंट चॅनलवरती आपले हार्दिक स्वागत करतो। मित्रांनो, आज आपला टार्गेट पोलीस भरती बॅचमधील 18वा दिवस आहे आणि आज आपण वैवारी हे प्रकरण अभ्यासणार आहोत। मित्रांनो, वैवारी प्रकरणामध्ये फक्त थोड्या बेसिक संकल्पना आहेत, त्या अभ्यासल्यानंतर जर तुम्हाला प्रश्नाची मांडणी जमली, प्रश्न जे विचारलेला असतो त्याची जर तुम्हाला मांडणी जमली तर तुम्ही 70 ते 80% प्रश्न तिथे सोडवलेला असतो। उत्तर तुम्ही 70 ते 80% काढून घेतलेलं असतं। त्यानंतर मित्रांनो, पूर्ण अंकगणितामध्ये जर पाहिलं तुम्ही, मांडणी झाल्यानंतर फक्त आणि फक्त तुम्हाला 4 क्रियांपैकी कोणतेही 2 ते 3 क्रिया करायच्या असतात, बरोबर। गुणाकार, भागाकार, बेरीज, वजाबाकी या पलीकडे अंकगणितामध्ये काही नाही, फक्त आणि फक्त प्रश्न समजून घ्यायचा आणि त्याची मांडणी करून घ्यायची। तर आपण या ठिकाणी काही बेसिक संकल्पना आहे, म्हणजे जे बेसिक आहे वैवारी या प्रकरणामध्ये ते अभ्यासणार आहोत। त्या अगोदर मित्रांनो, जर तुम्ही खाकी पॉईंट चॅनलवरती नवीन आले असाल तर खाकी पॉईंट चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। त्यासोबतच खाकी पॉईंट या टेलिग्राम चॅनलला सुद्धा नक्की जॉईन व्हा। आता बेसिकमध्ये बघा, बेसिक म्हणजे काय, प्रश्नामध्ये अशा प्रकारे तुम्हाला विचारलेलं असेल तर तुम्हाला मांडणी कशा पद्धतीने करायची हे आपण थोडक्यात समजून घेऊ। सर्वात अगोदर बघा, आई व मुलगी दोघांच्या वयांची बेरीज 60 वर्षे आहे। तर या ठिकाणी आई व मुलगी दिलेली आपल्याला 2 व्यक्ती दिलेली असेल, राम श्याम कोणी यांच्या दोघांची वयांची, वडील व मुलगा यांच्या दोघांची वयांची बेरीज जर बेरीज दिलेली असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचं बघा, सर्वात अगोदर मांडणी करून घ्यायची। मुलगी आणि आई, मांडणी आपण केलेली, दोघांच्या वयांची आपल्याला बेरीज किती दिलेली, 60 वर्षे दिलेली। मग आपण मुलगीला x मानायचे आणि आईला 60 वजा x, बरोबर। जर आपण मुलगीला x मानले, एखादं उदाहरण समजून घ्या, या ठिकाणी 10 वय असेल मुलगीचं, किती असेल 10, आपण x मानलेलं आहे 10, तुम्ही समजू नका, मी या ठिकाणी फक्त तुम्हाला समजण्यासाठी सांगतोय। 10 आपण मुलगीचं वय मानलेलं आहे, तर आईचं वय किती येईल, 60 आपल्याला बेरीज दिलेली, 60 मधून 10 गेल्याच्या नंतर किती येईल, 60 मधून आपल्याला 10 वजा करावे लागतील, म्हणजे आईचं वय किती येईल, 50 येईल। क्लिअर झालं। मग या ठिकाणी मांडणी कशी करू आपण, मुलीला x पकडू आणि आईला 60 वजा x, ही मांडणी तुम्हाला समजली। मी परत एक वेळा सांगतोय, जर तुम्हाला वैवारी प्रकरणामध्ये मांडणी जमली तर तुम्ही 70 ते 80% प्रश्नाचं उत्तर सोडवलेलं असतं। क्लिअर झालं। आता पुढे बघा, राघवचे वय हितेशपेक्षा 10 वर्षांनी जास्त आहे। राघवचे वय, सर्वात अगोदर नाव मांडणी करून घ्या, राघव आणि हितेश हे 2 व्यक्ती आहे, बरोबर। राघवचे वय हितेशपेक्षा 10 वर्षाने जास्त आहे। हितेशपेक्षा 10 वर्षाने, ज्याला पेक्षा लागलेला आहे तो नेहमी कमी असतो, ज्याला पेक्षा आणि जास्त लागलेला आहे तो नेहमी कमी असतो, ज्याला पेक्षा आणि कमी लागलेला आहे तो नेहमी मोठा असतो। क्लिअर झालं। आता हितेशला काय लागलेलं आहे, पेक्षा आणि जास्त, म्हणजे हितेश काय असेल, कमी। हितेशला आपण x पकडू, बरोबर। आणि राघवचे वय किती, हितेशपेक्षा 10 वर्षांनी जास्त, म्हणजे हितेश x + 10 असेल। क्लिअर झालं। हितेशपेक्षा 10 वर्षांनी राघव जास्त आहे, इथपर्यंत क्लिअर झालं। जर मी याचे वय x म्हणजे 10 मानले, बरोबर, तर इथं x 10 आहे + 10 म्हणजे टोटल किती होईल, 20 होईल। क्लिअर झालं। हितेशचे वय राघवचे वय हितेशपेक्षा 10 वर्षाने जास्त आहे, इथपर्यंत क्लिअर झालं। आता याची मांडणी अशा प्रकारे सुद्धा होऊ शकते, बघा, हितेश, राघव आणि हितेश हे 2 व्यक्ती आहे, बरोबर। आपण जर राघवला x पकडून घेतला, राघवला जर x मानलं तर हितेश काय येईल, x - 10 येईल। क्लिअर झालं। ही मांडणी करू नका, पण मी तुम्हाला सांगतो या प्रकारे सुद्धा प्रश्नाचं उत्तर निघू शकतं, ही मांडणी करून सुद्धा। क्लिअर होत आहे। राघवचे वय हितेशपेक्षा 10 वर्षांनी काय जास्त आहे। हितेश काय x - 10 आहे, काय x - 10, राघव काय x। मग राघवचे वय जर आपण 30 पकडले, राघवचे वय 30 पकडले तर हितेशचे वय किती आहे, x - 10, बरोबर, म्हणजे 30 मधून आपल्याला 10 वजा करावे लागतील, म्हणजे काय येईल, हितेशचे वय 20 येईल। क्लिअर झालं। बघा, राघवचे वय हितेशपेक्षा 10 वर्षांनी जास्त आहे, 10 वर्षांनी राघव जास्त आहे। क्लिअर झालं। मांडणी समजली। पुढे बघा, आता रामचे वय श्यामच्या वयाच्या 5 पट आहे। हे जे दोन्ही मांडणी केलेली मी, दोन्ही मांडणी सारखी आणि सिंपल आहे, समजून घ्या। या ठिकाणी 1/5 असो, 2/3 असो, काही असो, याला घाबरायचं नाही। रामचे वय श्यामच्या वयाच्या 5 पट आहे। मांडणी करून घ्या। नाव अगोदर राम आणि श्याम लिहिलेलं आहे मी, बरोबर। रामचे वय श्यामच्या वयाच्या 5 पट आहे, श्यामला x माना, श्यामच्या वयाच्या 5 पट आहे, ज्याला 4 लागलेला आहे, बरोबर, ज्याच्या वयाचे आहे त्याला x मानायचं, ज्याच्या वयाच्या पटीमध्ये त्याला x मानायचं। श्यामच्या वयाचे किती पट आहे, 5 पट, म्हणजे 5x येईल।
इथपर्यंत क्लिअर झालं. मांडणी समजली. पटींमधील प्रश्न आपल्याला विचारला जातात वैवारीमध्ये, बरोबर. वैवारी या प्रकरणामध्ये आपण जवळपास 10 प्रश्न बघणार आहोत. म्हणजे प्रत्येक प्रश्न वेगळा आहे. म्हणजे टाईप क्रमांक 1 मधील आपण एक प्रश्न बघणार आहोत. म्हणजे असे 10 टाईप आपण बघणार आहोत जे पोलीस भरतीला तुम्हाला विचारले जातात. त्याप्रमाणेच आपण टाईप या ठिकाणी सेट केलेले. आणि वैवारी या प्रकरणामध्ये पोलीस भरतीमध्ये 45+ प्रश्न विचारले गेलेले वैवारी या प्रकरणावर पोलीस भरतीमध्ये. तर जे पोलीस भरतीला प्रश्न विचारले गेलेले त्यावर सुद्धा मी व्हिडिओ बनवलेले आहे. तोही व्हिडिओ तुम्ही नक्की बघा, लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली. त्या ठिकाणी मी जास्त प्रश्न नाही घेता, फक्त आणि फक्त महत्त्वाचे प्रश्न त्या ठिकाणी घेतलेले. तो व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला आयडिया येते की प्रश्न कशा पद्धतीने विचारला होतात आणि याला कशा पद्धतीने सोडवलं जातं. क्लिअर झालं. आता पुढचं बेसिक बघून घ्या. रामचे वय श्यामच्या वयाच्या 1/5 पट आहे. रामचे वय श्यामच्या वयाच्या 1/5 पट आहे. आता या ठिकाणी काय करायचं बघा. श्यामच्या वयाचे 1/5 पट आहे. कोणाचं वय? रामचं वय. त्या ठिकाणी काय करायचं, ज्याच्या लागलेलं असेल त्याला छेदस्थानी जो अंक असतो तो लिहून घ्या 5x, बरोबर. मी तुम्हाला सांगतो अजून. आणि अंशस्थानचा अंक याला लिहून घ्यायचा 1x. क्लिअर झालं. आता बघा, जर श्यामचे वय आपण उदाहरणार्थ 30 पकडले, उदाहरणार्थ तुम्ही काही समजून घ्या. उदाहरणार्थ जर आपण 30 पकडले तर श्यामच्या वयाच्या 1/5, श्यामच्या वयाच्या 1/5 कोणाचं वय? रामचं. 5×1=5, 5×6=30. मग रामचं वय किती येईल? 6 येईल. क्लिअर झालं. श्यामचं किती पकडलेलं आहे आपण? 30 पकडलेलं आहे. क्लिअर होत आहे. मग 6×1=6, 6×5=30. 1/5च तुमचा रेशो येईल, बरोबर. 1/5च तुमचा रेशो येईल. क्लिअर होत आहे तुम्हाला. मग त्या ठिकाणी याप्रमाणे मांडणी न करता सरळ सरळ ज्याच्या वयाच्या 2/3, 4/5, 6/7 वगैरे असेल, छेदस्थानची संख्या त्याला लिहून घ्यायची आणि अंशस्थानची संख्या दुसऱ्याला लिहायची. क्लिअर होत आहे. यामध्ये कन्फ्युजन व्हायचं नाही. बरेच मुलं यामध्ये गडबड करून टाकतात. क्लिअर होत आहे. फक्त आणि फक्त छेदस्थानची संख्या ज्याच्या असेल ज्याच्या वयाच्या पटीमध्ये त्याला करायचं आणि अंशस्थानची संख्या दुसऱ्याला करायचं. क्लिअर होत आहे. आता या ठिकाणी आपण पट वगैरे पाहिली असेल. जर श्यामचे वय आपल्याला 10 दिलेले असेल तर श्यामच्या वयाच्या किती पट आहे? रामचे वय 5 पट, म्हणजे किती येईल? 50 येईल. क्लिअर होत आहे. बेसिक हे होतं मित्रांनो बेसिक. आता आपण आपल्या प्रश्नांना सुरुवात करूया. त्या अगोदर तुम्ही खाकी पॉईंट चॅनलवरती नवीन आले असाल तर खाकी पॉईंट चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडत असेल व्हिडिओला नक्की लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. आता आपण आपल्या प्रश्नांना सुरुवात करणार आहोत. मित्रांनो, आपण टाईप क्रमांक 1 मधील पहिला प्रश्न घेतो असं समजून घ्या. पहिला प्रश्न काय दिला आहे बघा. राघव व रमेश यांच्या वयांचे गुणोत्तर 4:5 आहे व दोघांच्या वयांची बेरीज 45 असेल तर रमेशचे वय किती? प्रत्येक प्रश्नामध्ये तुम्हाला फक्त आणि फक्त एका व्यक्तीचं वय विचारलं होतं, पण आपण या ठिकाणी प्रश्न अभ्यासतोय तर आपण दोन्ही व्यक्तींचे वय काढून घेऊ. सर्वात अगोदर मांडणी करायची. जे नावं दिलेले आहे ते राघव आणि रमेश 2 व्यक्ती दिलेले. राघव आणि रमेश 2 व्यक्ती आपल्याला दिलेले आहे. गुणोत्तर किती दिलेलं आहे? 4:5, म्हणजे 4x आणि 5x. क्लिअर झालं. हे आपल्याला गुणोत्तर दिलेलं आहे. आता आपल्याला बेरीज किती दिलेली? दोघांच्या वयांची बेरीज दिलेली 45, बरोबर. जर तुम्हाला प्रश्नामध्ये बेरीज दिलेली असेल तर गुणोत्तरांची सुद्धा बेरीज करा. क्लिअर होत आहे. मग 4x + 5x किती होतील? 9x होतील. 9x बरोबर किती आहे? 45 आपल्याला बेरीज दिलेली. एक्सची जर किंमत काढायची ते एक्सला बरोबरला घ्या, बरोबर. पण या ठिकाणी एक्सला बरोबरला घ्या, मग 9 भागीला जातील हे कार्यक्रम करायचा नाही. तुम्हाला माहिती आहे की 9 भागीला जातील. या ठिकाणी एक्सची किंमत काढा. 9×9, 9×5 45. एक्स बरोबर किती आलेले? 5 आलेले. क्लिअर होत आहे. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो की प्रश्न तुम्ही कशा पद्धतीने सोडवला हे मॅटर करत नाही. प्रश्नाचं उत्तर तुमचं योग्य आहे किंवा नाही हेच परीक्षेमध्ये पाहिलं जातं. तर कमीत कमी व्हिडिओमध्ये कशा पद्धतीने सुटू शकतं, उत्तर निघू शकतं हे तुम्ही बघायचं. क्लिअर होतं आहे. एक्सची किंमत किती आलेली? 5 आलेली आहे, बरोबर. या ठिकाणी एक्स बरोबर 4x दिलेला आहे. मग काय करावं लागेल? 4 × 5, 4×5 20. कोणाचं वय येईल? राघवचं येईल. 5x रमेशचं वय दिलेलं आहे. एक्सची व्हॅल्यू किती आहे? 5 आहे. 5×5 किती होतील? 25. 25 कोणाचं वय आलेलं आहे? रमेशचं वय आलेलं आहे. आपल्याला कोणाचं वय विचारलेलं आहे या ठिकाणी? रमेशचे. मग प्रश्नाचं उत्तर काय आलेलं आहे? 25 आलेलं आहे. क्लिअर होतं आहे. बघा, याप्रमाणेच आपण आता प्रत्येक प्रश्न सोडवणार आहोत. एक्सला बरोबरला घ्या, 9 भागीला द्या, पुढची संख्या भागीला देईल हे करणार नाही आता, कारण तुम्ही बेसिक वगैरे अभ्यासून खूप ॲडव्हान्स झालेले आहे. क्लिअर होत आहे. पुढे बघा प्रश्न काय दिलेला आहे. प्रश्न क्रमांक 2. राम व श्याम, मी परत एक वेळा सांगतोय, फक्त आणि फक्त मांडणीकडे भर द्या. जर तुम्हाला मांडणी जमली तर तुम्ही प्रश्नाचं उत्तर काढलेलं आहे 80% असं समजून घ्यायचं. राम व श्याम
यांच्या वयाचे गुणोत्तर 4:7 आहे व त्यांच्या वयांची वजाबाकी 36 आहे, तर रामचे वय किती? हे एकदम बेसिक प्रश्न आहे. 2 ते 3 बेसिक प्रश्न अभ्यासून घेतो, कारण हे प्रश्न पोलीस भरतीला अशा प्रकारे येतातच. त्यानंतर आपण थोडे ॲडव्हान्स प्रश्न अभ्यासू. बरोबर. आपल्याला या ठिकाणी काय दिलेलं आहे बघा. आता प्रश्नामध्ये सांगितलेलं आहे आपल्याला 2 व्यक्ती दिलेले, राम आणि श्याम. राम आणि श्याम हे 2 व्यक्ती दिलेले, यांचे गुणोत्तर दिलेले आपल्याला 4:7. बरोबर. आणि यांची वजाबाकी दिलेली आपल्याला 36. काय दिलेली? वजाबाकी 36 दिलेली. गुणोत्तर 4:7 दिलेला आहे, 4x आणि 7x. वजाबाकी दिलेली, वजाबाकी करा गुणोत्तरांची. बेरीज दिलेली, बेरीज करा गुणोत्तरांची. 7x मधून 4x जर गेले तर किती राहतात? 3x राहतात. 3x बरोबर आपल्याला किती दिलेले? 36 दिलेले. बरोबर. एक्सची किंमत काढायची. एक्सला बरोबरला घेतलं 3 भागीला जातील. या ठिकाणीच भाग द्या. 3 3, 3 3 2 6. एक्सची किंमत किती आलेली? 12 आलेली. किती आलेली एक्सची किंमत? 12 आलेली. रामचे गुणोत्तर किती आहे? 4x आहे. 12 × 48 रामचे वय येतील. क्लिअर झालं. 4 × x म्हणजे एक्सची व्हॅल्यू किती आहे? 12. म्हणजे 4 × काय होईल? 12 होतील. बरोबर. क्लिअर होतं. 12 × 48 कोणाचं वय आलेलं आहे? रामचं. श्यामचे गुणोत्तर किती दिलेले? 7x. क्लिअर होत आहे तुम्हाला? 7x दिलेले. एक्सची व्हॅल्यू किती आहे? 12. तर काय करावं लागेल? 7 × 12. 12 7 किती होतील? 84. किती होतील? 84. 84 कोणाचं वय आलेलं आहे? श्यामचं वय आलेलं आहे. तर दोघांची जर वजाबाकी केली तुम्ही 84 मधून 48 तर तुम्हाला 36 मिळून जाईल. काय मिळून जाईल? 36 मिळून जाईल. समजलं मित्रांनो? आता बघा पुढचा प्रश्न. क्लिअर होत आहे? मांडणी समजून घ्या. मांडणी समजली, उत्तर आलं. पुढे प्रश्न काय दिला आहे बघा. आई व मुलगी यांच्या वयाचे गुणोत्तर 1:5 आहे व त्यांच्या वयांचा गुणाकार 125 येत असेल तर आई व मुलगी यांचे वय किती? या ठिकाणी बघा, आई आणि मुलगी हे 2 व्यक्ती दिलेले प्रश्नामध्ये. आई आणि मुलगी. बरोबर. आई आणि मुलगी दिलेली. यांच्या वयाचे गुणोत्तर आपल्याला 1:5 दिलेले. म्हणजे 1 दिलेली मुलगी, या ठिकाणी फक्त उलट लिहिलेलं आहे, आणि 5 दिलेलं आहे आई. 1x आणि 5x. क्लिअर झालं. यांच्या वयाचा गुणोत्तर, यांच्या वयाचा गुणाकार आपल्याला 125 दिलेला आहे. काय दिलेला आहे? गुणाकार दिलेला आहे 125. क्लिअर होत आहे? जर गुणाकार दिला आहे तर गुणाकार करा. 5 × 1 किती होतात? 5 होतात. बरोबर. 5 × 1 5 होतात. x × x काय होतो? x × x एक्सचा स्क्वेअर होतो. बरोबर. x × x एक्सचा स्क्वेअर. बरोबर. आपल्याला काय दिलेलं आहे? 125. काय दिलेलं आहे? 125. क्लिअर झालं. जर आपण एक्सचा स्क्वेअर काढला तर या ठिकाणी 5ला भागावं लागेल. एक्सचा स्क्वेअर जर आपण पुढे घेतला तर 5 कुठे जातील? भागीला जातील. 125 भागीला 5. बरोबर. 5 1 5, 5 2 10, राहिले 2. बरोबर. 25 होतील या ठिकाणी. 5 5 25. एक्सचा स्क्वेअर बरोबर जर 25 आले तर एक्सची व्हॅल्यू जर तुम्ही काढली तर किती येईल? 5. कोणत्या संख्येचा वर्ग किती 25 होतो? तर 5 या संख्येचा वर्ग 25 होतो. एक्सची किंमत किती आलेली? 5 आलेली. आईचे वय किती आहे? 5x. म्हणजे काय करावं लागेल? 5 × x. एक्सची व्हॅल्यू किती आहे? 5. 5 5 25 कोणाचं होईल? आईचं वय येईल. कोणाचं होईल? आईचं वय येईल. आणि मुलीचं वय किती आहे? 1x. मग काय येईल? मुलगीचं वय 5 येईल. किती वय येईल? 5. कारण 5 1 × जर तुम्ही 5 केलं तर 5च उत्तर येतं. क्लिअर होत आहे? या दोघांचा जर तुम्ही गुणाकार केला आई आणि मुलीचा वयांचा तर किती येईल? तो 125 येईल. क्लिअर झाला? मांडणी समजते तुम्हाला? जर मांडणी समजत असेल, व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. पुढील प्रश्न दिलेला आहे आपल्याला. रामचे वय श्यामच्या वयाच्या दुप्पट आहे. दोघांच्या वयांची बेरीज 42 आहे, तर रामचे 5 वर्षानंतरचे वय किती? बऱ्याच वेळा अशा ठिकाणी कन्फ्युजन होऊन जातं. आपण सरळ मांडणी करून उत्तर काढून घेतो, पण आपल्याला शेवटच्या लाईनमध्ये दिलेलं असतं रामचे 5 वर्षानंतरचे वय काढा, 10 वर्ष अगोदरचे वय काढा. अशा प्रकारे आपल्याला शेवटची लाईन विचारली जाते. या ठिकाणी आणि आपल्या प्रश्नाचं उत्तर चुकलं जातं. बरोबर. आता या ठिकाणी आपल्याला राम आणि श्याम 2 व्यक्ती दिलेले. मांडणी करून घ्या. राम आणि श्याम दिलेले 2 व्यक्ती. सांगितलं काय आपल्याला? श्यामच्या वयाच्या दुप्पट आहे. रामचे वय श्यामच्या वयाच्या दुप्पट आहे. श्यामचं वय 1 येईल तर रामचं वय किती? 2x येईल. रामचे वय श्यामच्या वयाच्या दुप्पट आहे. मांडणी झालेली. पुढे काय दिलेलं आहे बघा. दोघांच्या वयांची बेरीज 42 आहे. दोघांच्या वयांची बेरीज 42 आहे. बेरीज करा गुणोत्तरांची. क्लिअर होत आहे?
बेरीज करा गुणोत्तरांची जर आपल्याला बेरीज दिलेली आणि रामचे 5 वर्षानंतरचे वय विचारलेले, म्हणजे जे वय त्याचं निघेल ते आजचं वय असेल आणि त्याचं 5 वर्षानंतरचे वय आपल्याला विचारलेलं आहे. क्लिअर होत आहे? बरोबर. 2x आणि x किती होतात? 3x. 3x बरोबर आपल्याला बेरीज किती देऊन ठेवलेली? 42 देऊन ठेवलेली. एक्सची व्हॅल्यू जर काढायची असेल तर 3ने भागावं लागेल. एक्स बरोबर ला घेतला 3 कुठे जातील? भागेला, इथंच भागून घ्या. 3 × 3 3 × 3 राहिला 1, 3 × 12. एक्सची व्हॅल्यू किती आलेली? 14 आलेली आहे. राम किती आहे? 2x. 14 × 2 = 28 रामचं वय आलेलं आहे. आणि एक्स किती आहे? श्याम किती? x आहे, म्हणजे एक्सची व्हॅल्यू किती आलेली आहे? 14. मग या ठिकाणी श्यामचं वय किती येईल? 14 येईल. क्लिअर झालं? 28 आणि 14ची जे बेरीज केली तर किती येईल? 42 येईल. क्लिअर होत आहे? आता ऑप्शन क्रमांक ए राहील 28, कारण आपण उत्तर काढलेलं आहे. पण आपल्याला काय विचारलेलं आहे? ऑप्शन क्रमांक बी मध्ये असू शकतं किंवा यापैकी नाही सुद्धा असेल. क्लिअर होत आहे? आपल्याला विचारलेलं आहे रामचे 5 वर्षानंतरचे वय किती. मग जर 28 मध्ये जर तुम्ही 5 प्लस केले तर किती येतात? ते येतात 33. मग रामचे वय किती असेल? 33 असेल. क्लिअर होत आहे? रामचे वय आलेले आहे 33, म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे. पुढील प्रश्न बघा काय दिलेला आपल्याला. राघव आणि त्याची आई यांच्या वयांची बेरीज 50 वर्षे आहे आणि त्यांच्या वयातील फरक 20 वर्षे आहे, तर राघवच्या आईचे सध्याचे वय किती? हा प्रश्न सोडवताना खूप सोपा आहे. याला मांडणी वगैरे काही नाही करायची. सरळ सरळ मी ज्या पद्धतीने सांगतो, मी ज्या पद्धतीने सोडवतो त्या पद्धतीने समजून घ्या. राघव आणि आई 2 व्यक्ती दिलेले आहे, बरोबर. आता बघा, दोन्ही व्यक्तींच्या वयांची बेरीज आपल्याला काय दिलेली? 50. हा अशा प्रकारे जर प्रश्न विचारला तर काय करायचं बघा. दोन्ही व्यक्तींच्या वयांची बेरीज किती दिलेली? 50. या ठिकाणी काय करायचं? 50चे 2 भाग करून घ्यायचे. 50चे 2 भाग जर केले तर किती येतात? 25 25 येतात. 25 वय याचं येईल, 25 वय याचं येईल. समजून घ्यायचं. क्लिअर होत आहे? सर्वात सोपा प्रश्न आहे वयवारीमधील. जवळपास 7 ते 8 सेकंदामध्ये तुम्ही याचं उत्तर काढून घ्याल. त्याच्यानंतरची लाईन काय दिलेली आपल्याला ते बघा. दोघांच्या वयातील फरक 10 आहे. दोघांच्या वयातील फरक काय? 10 आहे. 10चे सुद्धा 2 भाग करायचे. किती येतील? 5 5 येतील. क्लिअर होत आहे? मला सांगा, राघव आणि आई यांच्यामधील मोठं कोण असेल? आई असेल. एवढं तर क्लिअर होत आहे? कोण मोठं असेल? आई असेल. मग आईमध्ये 5 प्लस करा, किती होतील? 30. राघवमधून 5 वजा करा, किती राहतील? 20 राहतील. दोघांच्या वयातील फरक 10 आलेला आहे. दोघांच्या वयाची बेरीज जर तुम्ही केली तर किती येईल? 50 येईल, बरोबर. आणि जर फरक काढला तर किती येईल? 10 येईल. आईचं वय 30 येईल, राघवचं वय 20 येईल. जवळपास 7 ते 8 सेकंदामध्ये तुम्ही याचं उत्तर काढू शकता. क्लिअर झालं? प्रश्न जर याप्रमाणे विचारला गेला तर बरोबर समजलं असेल तुम्हाला. काय करायचं? जे बेरीज दिलेली आहे त्याचे 2 भाग करायचे. सुरुवातीला अगोदर लिहून घ्यायचे. त्यानंतर बघायचं मोठं कोण आहे. वडील वगैरे दिलेले असेल, वडील मुलगा वगैरे, मोठं समजून जातं तुम्हाला की आई मोठी किंवा मुलगा मोठा आहे. इथपर्यंत तर क्लिअर होत आहे. त्यानंतर जो फरक दिलेला असतो त्याचे सुद्धा 2 भाग करायचे. जो मोठा असतो त्याच्यामध्ये प्लस, जो लहान असतो त्याच्यामध्ये वजा करायचे. क्लिअर झाला? पुढचा प्रश्न बघा आता काय. वडील व मुलगा यांच्या आजीच्या वयाचे गुणोत्तर 5:2 आहे व त्यांच्या वयातील फरक 30 वर्षे असेल, तर वडिलांचे 15 वर्षानंतरचे वय किती? आता या ठिकाणी सुद्धा आपल्याला फरक दिलेला आहे, पण या ठिकाणी वय दिलेलं नाही, त्यांची बेरीज किंवा वजाबाकी दिलेली नाही आहे, बरोबर. त्या ठिकाणी मांडणी कशी येईल बघा. आपल्याला 2 व्यक्ती दिलेले आहे, एक आहे वडील आणि एक आहे त्यांचा मुलगा, बरोबर. त्यांचे गुणोत्तर किती दिलेले आहे आपल्याला? 5:2 म्हणजे 5x आणि 2x. क्लिअर होत आहे? आता काय सांगितलेलं आहे? यांच्या वयातील फरक आपल्याला 30 वर्ष दिलेलं आहे. काय दिलेलं आहे? फरक 30 वर्ष दिलेलं आहे. फरक आणि वजाबाकी यामध्ये काही फरक नाही, या दोन्ही शब्दांमध्ये काही फरक नाही वजाबाकीमध्ये. क्लिअर होत आहे? वजाबाकी म्हणजे या दोघांमधील फरक आणि फरक म्हणजेच वजाबाकी. क्लिअर होत आहे? मग या दोघांची आपल्याला वजाबाकी देऊन ठेवलेली, फक्त शब्द फरक वापरलेला आहे त्या ठिकाणी. काय दिलेली? 30. मग या दोघांच्या वयामधील जर आपण वजाबाकी केली तर आपल्याला फरक 30 मिळेल, बरोबर. 5x मधून 2x गेले तर किती राहतात? 3x राहतात. 3x बरोबर आपल्याला काय देऊन ठेवलेलं आहे? 30 देऊन ठेवलेलं आहे. क्लिअर होत आहे? एक्सची किंमत काढायची, भाग द्या. 3×3 हा 0 जसा तसा. एक्सची किंमत किती आलेली आहे? 10 आलेली आहे, बरोबर. एक्सची किंमत किती आलेली? 10 आलेली. वडिलांचे गुणोत्तर किती? 5x. 5 गुणिले जर 10 केलं तुम्ही तर वडिलांचं वय किती येईल? 50. आज येईल ते. जे 50 वर्ष वडिलांचं वय आलेलं आहे ते केव्हा येईल? आज येईल. आणि मुलाचं वय किती येईल? 2x दिलेलं आहे, 2 गुणिले जर 10 केलं तर मुलाचं वय 20 वर्ष. पण आज ते वडिलांचं आणि मुलाचं वय आलेलं आहे. आपल्याला प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे? वडिलांचे 15 वर्षाच्या नंतरचे वय किती? क्लिअर होत आहे? मग आजच्या वयामध्ये आपल्याला 15 वर्ष प्लस करावे लागतील, तेव्हा जाऊन वडिलांचे 15 वर्ष वय 65 येईल आणि आपल्या प्रश्नाचं उत्तर येईल. क्लिअर झालं मित्रांनो? मांडणी समजते तुम्हाला? आता बघा पुढील प्रश्न.
प्रश्न काय दिलेला आहे आपल्याला, सुरेश व रमेश यांचे 5 वर्षापूर्वीचे गुणोत्तर 4:5 आहे. 5 वर्षानंतरच्या त्यांच्या वयाचे गुणोत्तर 6:7 होईल, तर सुरेशचे आजचे वय किती? आता या ठिकाणी कन्फ्यूज होऊ नका. सुरेश मांडणी करा, सर्वात अगोदर मांडणी करायची. सुरेश आणि रमेश हे 2 व्यक्ती दिलेले आपल्याला. यांचे 5 वर्षापूर्वीचे गुणोत्तर आपल्याला 4:5 दिलेले, बरोबर. 4x आणि 5x हे जे गुणोत्तर आपल्याला दिलेले आहे हे केव्हाचे दिलेले? 5 वर्षापूर्वीचे. केव्हाचे? 5 वर्षापूर्वीचे गुणोत्तर दिलेले आहेत. क्लिअर होत आहे तुम्हाला? सुरेश 4x आहे आणि रमेश काय 5x आहे. मग त्यांच्या वय किती असेल आज? त्यांचं वय किती असेल? 4x + 5 आणि याचं वय असेल 5x + 5. क्लिअर झालं? आजचे वय काढण्यासाठी आपल्याला +5 करावं लागेल, कारण या ठिकाणी 5 वर्षापूर्वीचे त्यांचे वय 4x आणि 5x होते. आजचे वय त्यांचे 4x + 5 5x + 5 आहे. इथपर्यंत क्लिअर झाला. आता पुढे प्रश्नामध्ये काय सांगितलेलं आहे? 5 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 5 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 6:7 होईल. आता या ठिकाणी 5 वर्षानंतर, बरोबर, म्हणजे 4x + 5 + 5 5x + 5 + 5 यानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर काय होईल? 6:7 होईल, बरोबर. ही मांडणी तुम्हाला समजते? बस, मांडणी जर समजत असेल तुमच्या प्रश्नाचं उत्तर लगेच येईल. 4x + 5 + 5 आहे, तर 4x + 10 येईल. 5x या ठिकाणी सुद्धा 10 येतील. काही मांडणी तुम्हाला समजली? जर ही मांडणी तुम्हाला समजली असेल, आता तुमच्या प्रश्नाचं उत्तर जवळपास 5 ते 7 सेकंद येईल. काय करायचं? क्रॉस गुणाकार करायचा. काय करायचं आहे? क्रॉस गुणाकार करायचा, बरोबर. यांना मी ब्रॅकेट देऊन देतो समजण्यासाठी. 7 चोक 28 28 x येतील, बरोबर. 7 10 70 + 70, बरोबर. 6 पंचे 30 30x येतील आणि 6 10 60 + 60 येतील. इथपर्यंत क्लिअर झालं? आता 30x आहे, 28x आहे. 30x इकडे येताना काय होतील? प्लस आहे ते वजा होतील, म्हणजे किती राहतील? 2x राहतील. 70 तिकडे जाताना काय होतील? वजा होतील. मग 70मधून जर 60 गेले तर किती राहतात? 10 राहतात. क्लिअर होत आहे तुम्हाला? मग xची किंमत किती येईल? ते येईल 5. बे 1 बे 2 पंचे 10. xची किंमत किती आलेली आहे? ती आलेली 5. xची किंमत 5 आलेली आहे. आजचे वय काय सुरेशचे? 4x + 5. रमेशची किती? 5x + 5. 4x + 5 आहे. 4 गुणिले 1 जर तुम्ही केलं, 4 पंचे 20 + 5, बरोबर किती येईल? सुरेशचे वय येईल 25. 5x म्हणजे 5 5 25 + 5, तर रमेशचे वय किती येईल? 30 वर्ष येईल. का तुम्हाला समजलं? प्रश्न समजला, मांडणी समजली, उत्तर आलेलं आहे. आपल्याला कोणाचं विचारलेलं होतं ते बघा. आपल्याला विचारलेलं आहे सुरेशचे वय. आपण दोघांचे वय काढलेले आहे. सुरेशचे वय किती आलेले? 25 आलेले आणि रमेशचे वय किती आलेले? 30 आलेले. किती क्लिअर झाला? आता बघा आपल्याला पुढचा प्रश्न काय दिलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, रामचे वय श्यामच्या वयाच्या तिप्पट आहे व हरीच्या दुप्पट आहे. जर हरीचे 4 वर्षापूर्वीचे वय 5 वर्ष असेल, तर रामचे आजचे वय किती? बघा या ठिकाणी सर्वात अगोदर मांडणी करून घ्यायची. किती व्यक्ती दिलेले? राम, 3 व्यक्ती दिलेले, राम, श्याम आणि हरी, बरोबर. आता मांडणी झाल्यानंतर जेवढे व्यक्ती तेवढे मांडणी झाल्यानंतर वाचत घ्यायचं आणि त्या ठिकाणी आपल्याला जे दिले ते लिहत घ्यायचं. काय करायचं? सर्वात अगोदर बघा, रामचे वय श्यामच्या वयाच्या तिप्पट आहे. रामचे वय श्यामच्या वयाच्या तिप्पट आहे. श्यामचं वय x धरायचं, तर रामचं वय तिप्पट आहे म्हणजे 3x धरायचं. क्लिअर झालं? इथपर्यंत क्लिअर झालं. आता पुढे बघा, व हरीच्या दुप्पट आहे. हरीच्या दुप्पट आहे. कोणाचं वय? रामचं वय. आता मला सांगा, रामचं वय 3x आहे, हरीच्या दुप्पट आहे. हरीच्या दुप्पट आहे. मग हरीचं काहीतरी वय असेल त्याच्या दुप्पट जर रामचं वय, मग रामचं किती? 3x. रामचं किती वय दिलेलं आहे? 3x. मग हरीचं वय किती असेल? 1.5x. का समजलं? हरीच्या दुप्पट आहे, श्यामच्या तिप्पट आहे रामचं. इथपर्यंत क्लिअर झालं. आता पुढे प्रश्नामध्ये काय सांगितलं आहे बघा, हरीचे 4 वर्षापूर्वीचे वय 5 असेल. आता हरीचे 4 वर्षापूर्वीचे वय 5 आहे, 5 वर्षे, पण हे केव्हाचं आहे? 4 वर्षापूर्वीचं. मग त्याचं आजचं वय काढण्यासाठी आपल्याला +4 करावं लागेल. मग त्याचं आजचं वय किती येईल? 9 वर्ष येईल. काय? इथपर्यंत तुम्हाला क्लिअर झाला? बरोबर. आपल्याला 4 वर्षापूर्वीचं वय 5 वर्ष दिलेलं होतं. मग आपल्याला आजचं वय काढायचं आहे, तर +4 करावं लागेल. तेव्हा जाऊन त्याचं वय किती येईल? आजचं वय येईल 9 येईल. बरोबर. क्लिअर झालं इथपर्यंत?
हरीचे वय देऊन ठेवलेले 1.5x. 1.5x बरोबर किती आहे 9 आहे. तर एक्सची किंमत काढून घ्या. बरोबर. आता 1.5x बरोबर 9 दिलेले आहे. जर आपण एक्सला बरोबरला घेतला तर 1.5 कुठे येतील भागीला येतील, म्हणजे 9 भागीला 1.5 येतील. दशांश जर कट केला तर वरती येऊन जाईल. इथपर्यंत क्लिअर झाला. 15 × 15 15 × 90. एक्सची किंमत काय आलेली तुमची 6 आलेली आहे. का इथपर्यंत तुम्हाला क्लिअर झाला. एक्सची किंमत 6 आलेली. श्यामचे वय किती आहे 6 आहे. श्यामच्या तिप्पट वय कोणाचे रामचे आहे. 6×3 रामचे वय येतील. मांडणी तुम्हाला समजली असेल. आपल्या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे 18. तुम्हाला व्यवस्थित क्लिअर होत असेल अशी मी आशा करतो. आणि मित्रांनो, वयवारी या प्रकरणावर जे पोलीस भरतीला प्रश्न विचारले गेलेले पोलीस भरती 2023मध्ये त्यावर मी व्हिडिओ बनवलेला आहे. तोही व्हिडिओ नक्की बघा. तो व्हिडिओ जर तुम्ही पाहिला तर तुम्हाला आयडिया येऊन जाईल की पोलीस भरतीला कशाप्रमाणे प्रश्न विचारले गेलेले आणि त्यांना कशा पद्धतीने आपल्याला सोडवायचे. त्यामुळे तुम्ही तो व्हिडिओ नक्की बघा. तुमचा फायदा नक्की होईलच. लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. याच पद्धतीने आपण व्हिडिओ कंटिन्यू करणार आहोत. मित्रांनो, पुढील प्रश्न दिलेला आहे आणि जर तुम्ही पूर्ण प्रकरणामध्ये पाहिलं तर मी एकही प्रश्न सारखा घेतलेला नाही आहे. पूर्ण प्रश्न आपण वेगळे घेतलेले आहे, म्हणजे टाईप क्रमांक वेगळे घेतलेले. आता या ठिकाणी बघा प्रश्न काय दिलेला आहे पुढचा. आज वडिलांचे वय मुलाच्या 5 पट आहे. आणखी 3 वर्षानंतर वडिलांचे वय मुलाच्या वयाचे 4 पट होईल तर वडिलांचे 4 वर्षानंतरचे वय किती. सरळ सरळ आपल्याला जे दिलेलं आहे ते मांडणी करून घ्या. वडील आणि मुलगा 2 व्यक्ती दिलेले आहे. वडील आणि मुलगा. क्लिअर झालं. आता काय सांगितलेलं आहे आपल्याला. वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या 5 पट आहे. मुलगा x आहे, वडील 5x आहे. ही मांडणी तर आपण भरपूर वेळा केलेली, 2 ते 3 वेळा करून घेतलेली. क्लिअर झालं. आता पुढे काय सांगितलेलं आहे बघा. आणखी 3 वर्षानंतर. 3 वर्षानंतर म्हणजे 5x + 3 बरोबर. आणि या ठिकाणी x + 3. 3 वर्षानंतर वडिलांचे वय मुलाच्या वयाचे 4 पट होतील. कोणाच्या वयाचे 4 पट होईल. मुलाच्या वयाचे 4 पट होईल. त्याला गुणिले 4 करा. क्लिअर होत आहे. वडिलांचे वय मुलाच्या वयाचे 4 पट होईल. ज्याच्या वयाच्या पटीमध्ये दिलेले असेल त्याला गुणिला करून घ्या. इथपर्यंत क्लिअर झाला. आता कॅल्क्युलेशन करून घ्या. वडिलांचे आपल्याला 4 वर्षानंतरचे वय विचारलेले आहे. हे पण व्यवस्थित लक्षात ठेवा. 4 × 3 4 × 1 12. 4 × 1 4x होतात बरोबर. प्लस बरोबर 5x जसेच्या तसे +3. इथपर्यंत क्लिअर झालं. 4x इकडे येताना काय होतील वजा होतील. प्लस आहे. 4x मधून 5x गेले ते किती राहतात 1x राहतात. म्हणजे फक्त आणि फक्त x राहतो. क्लिअर झालं. 12 प्लस आहे. 3 पण प्लस आहे. 3 तिकडे जाताना काय होतील वजा होतील. 12 मधून 3 गेल्यानंतर काय राहतात 9 राहतात. एक्सची व्हॅल्यू किती आलेली आहे 9 आलेली आहे. क्लिअर होत आहे. एक्सची व्हॅल्यू काय आलेली आहे 9 आलेली. मुलाचं वय किती आहे x आहे, म्हणजेच मुलाचं वय किती येईल 9 वर्ष येईल. वडिलांचं वय मुलाचे किती पट आहे 5 पट आहे. 5x दिलेला आहे. 5 × 9 जर तुम्ही केलं तर वडिलांचं वय किती येईल 45 येईल. आपल्या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक ए राहील. काय राहील ऑप्शन क्रमांक ए 45 राहील. क्लिअर होत आहे. आपल्याला प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे वडिलांचं 4 वर्षानंतरचं वय किती. 45 मध्ये जर 4 तुम्ही प्लस केले तर किती राहतील किती होतील 49. ऑप्शन क्रमांक बी तुमचं 49 उत्तर बरोबर राहील. तुम्हाला समजलं वडिलांचं वय किती आलेलं आहे. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर काय आलेलं आहे 49. वडिलांचं आजचं वय किती आहे 45 वर्ष. क्लिअर झालं. आता मित्रांनो शेवटचा प्रश्न बघा. प्रज्ञाचे आजचे वय प्रीतीच्या 9 पट आहे. मांडणी करा सरळ सरळ. प्रज्ञा आणि प्रीती 2 व्यक्ती दिलेली आहे आपल्याला बरोबर. काय सांगितलेलं आहे प्रज्ञाचे वय प्रीतीच्या 9 पट आहे. प्रीती x आहे. प्रज्ञाला आपण 9x पकडू. क्लिअर होत आहे. प्रज्ञाचे वय प्रीतीच्या 9 पट आहे. पुढे काय सांगितलेलं आहे बघा. 5 वर्षानंतर प्रीतीचे वय प्रज्ञाचे 1/5 पट होईल तर प्रज्ञाचे आजचे वय किती. 5 वर्षानंतर x + 5 आणि प्रीती x + 5. 5 वर्षानंतर प्रीतीचे वय प्रज्ञाच्या वयाच्या 1/5 पट होईल. इथपर्यंत क्लिअर झाला. 1/5 पट होईल प्रज्ञाच्या वयाच्या. क्लिअर होत आहे. या ठिकाणी 1/5 असेल. हे 5 इथे कॅल्क्युलेशन न करता सरळ सरळ इकडे जाऊ द्यायचे. क्लिअर होत आहे तुम्हाला. 1/5 दिलेलं आहे. आपण बेसिकमध्ये जी लाईन अभ्यासलेली ती वेगळी आहे आणि ही या ठिकाणी वेगळं आहे. क्लिअर होत आहे. आता हे 5 निघून जातील. समजलं तुम्हाला. क्लिअर झालं. 9 × x 9x होतात बरोबर. 1 × 5 5च होतील बरोबर. 5 × x 5x + 5 × 5 25. इथपर्यंत क्लिअर झालं.
आता 5x इकडे येताना काय होतील, अधिक आहे वजा होतील, 9x मधून 5x गेले किती राहतात, 4x राहतात. हे 5 प्लस आहे, तिकडे जाताना काय होतील, वजा होतील. 25 मधून 5 गेले किती राहिले, 20 राहिले. एक्सची किंमत काढायची, भाग द्या, 4 1 4 4 5 20. एक्सची किंमत किती आलेली, 5 आलेली. प्रीतीचे वय किती आहे, 5 वर्षे. प्रज्ञाचे वय किती आहे, 9x. एक्सची व्हॅल्यू किती, 5. 9 5 45. प्रज्ञाचे वय येईल. आपल्याला प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे, प्रज्ञाचे आजचे वय किती, प्रज्ञाचे आजचे वय आलेलं आहे 45. आपल्या प्रश्नाचं उत्तर. मित्रांनो, हे होते वैवारी या प्रकरणावर टाईप पकडून घेतो मी, की टाईप आपल्याला कशाप्रमाणे विचारले जातात. आपण 10 टाईप या ठिकाणी अभ्यासलेले आहे. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट करायला विसरू नका. त्यासोबतच खाकी पॉईंट चॅनलवरती जर तुम्ही नवीन आले असाल तर खाकी पॉईंट चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि खाकी पॉईंट या टेलिग्राम चॅनलला सुद्धा नक्की जॉईन व्हा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.